द व्हील्स ऑन द बस बघता बघता डमरूचा चाललेला नाश्ता. आणि आज मला मागवायच्या होत्या भाज्या, म्हणजे भाजीला काहीच नव्हतं बरेच दिवस झालं. तर मग मी म्हटलं काहीतरी करूया आज. तर इन्स्टामार्टवरनं मग मी भाज्या मागवल्या. खरं तर मी पहिल्याच वेळेस मागवलेला, मला माहीत नव्हतं कशा येतात कशा नाही. आणि 20 मिनटातच आलेल्या. तर उमेशला जायचं होतं जरा बाहेर, म्हणजे सायनला जायचं होतं त्याला, त्याचा मित्र आलेला म्हणून. तर जाता जाता डिलिव्हरीवाला पण आलेला. तर उमेश चेक करत होता कशा आल्यात कशा नाही भाज्या. तर मला बोलला चांगल्या आल्यात ना. मग काय उमेशनी अप्रूव्ह केलं म्हटल्यावर आता मागवू शकते मी भाज्या ऑनलाईनच. त्यानंतर उमेश गेलेला आणि इकडे डमरू झोपलेला, माझी मम्मी पण झोपलेली. आणि मला जायचं होतं आंघोळ करायला, भांडे वगैरे घासलेले मी. तर बघते तर काय, आमच्या इथे जे नवीन पटरीचं काम चालू होतं ती पटरी चालू झाली आहे, म्हणजे तिथे ट्रेन आली होती. तर मी ते बघून शॉक झाले, म्हटलं अरे वा, पटरी पण चालू झाली की काय. पण त्यांचं काहीतरी काम चाललं होतं, काही समजलं नाही. बट हा, नवीन पटरीवर ट्रेन्स उभी होती. त्यानंतर दुपारी खूप भूक लागलेली, दुपारी नाही म्हणजे 5-6 वाजले असतील. तर म्हटलं चला आपला इझी पीझीपैकी ती पास्ता वगैरे खाऊन झाला आणि नुकतीच बसले तर आमची बेल वाजली. तर आमचे जे शेजारी आहेत त्यांनी आम्हाला, हे बघा कोकणमधली फेमस डिश आहे, त्याला माहीत नाही पण त्यांनी सांगितलं पातोळ्या असं काहीतरी बोलतात. मला माहीत नाही, जे कोणी कोकणातनं व्हिडिओ बघत असतील किंवा ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी नक्की सांगा की काय बोलतात त्याला. पण मी खाल्ल्यानंतर तर मला इतकं आवडलं ना, म्हणजे सेम मोदकसारखंच लागत होतं, खूप टेस्टी होतं. त्यांनी गरम गरम बनवून दिलेल्या. दुपारी मी कपडे धुवून ठेवलेले, तर म्हटलं ते पिळायचे राहिलेच आहेत, तर मग मी ते पिळत होते. तर डमरूची बघा धिंगाणा कसा चाललेला, सारखं सारखं पाण्यामध्ये येत होता, त्रास देत होता. त्याला मी 4 वेळेस बाहेर काढत होते तरी पण तो येतच होता आतमध्ये, खूपच मस्ती चाललेली. तर असा होता दिवस. तर भेटूया उद्या, काळजी घ्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, बाय.